हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता आमचा कार्यक्रम झालेला आहे पहा, सुपारी फोडण्याचा. आणि आम्ही घरी येऊन आत्ता पहा पुण्याला निघालो आहोत. मी साडी वगैरे चेंज केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुण्याला. तर सर्व फॅमिली आमची निघालेलो आहोत पहा. लवकरच जरा अंधार आहे, 6 वाजलेले आणि म्हटलं चला जाऊया, कारण रात्री जाऊन परत आराम होईल. आमचं 4 तासात जातो आम्ही आणि आराम होईल म्हणून निघलेलो आहोत लवकरच. पहा सगळेजण आम्हाला बाहेर सोडवायला आलेले आहेत. सर्व आमचे भाऊ, मावशी, भावाची मुली सर्वजण बघा आम्हाला गाडीपर्यंत सोडवायला आले तिथं जवळच. तर चला मग आम्ही आता थोड्याच वेळात सगळ्यांशी भेटून वगैरे निघतो आहे. मावशीच्या वगैरे पाया वगैरे पडली मी, निघालो आहोत पाहता. आणि आमचा शिवांश पहिल्याच गाडीमध्ये जाऊन बसलेला आहे बघा. त्याला खूप घाई असते गाडीत जायची आणि गाडी चालवायला त्याला लय आवडते, त्यामुळे तो काय आधी जाऊन बसलेला. चला तर मग आता आम्ही निघतो आहोत. हे आमच्या भावाच्या मुली आहेत. मावशी आली बघा आता शिवांशला भेटण्यासाठी. तो काय खाली उतरत नव्हता म्हणून त्याला भेटायला उठून आली तिथून. तर चला मग आम्ही पण बाय वगैरे केलं, सर्वांना निघलो. अशी शिवांशला बघा कशी बोलते आहे आमची मावशी. आणि सर्वजणांना टाटा वगैरे करत होते. छान वाटलं. 2 दिवस राहिलो पूर्ण. मावशीची फॅमिली, आमची फॅमिली आम्ही एन्जॉय केला. तेवढंच आठवणीत राहिले दिवस. जर वर्ष आम्ही असं 1 दिवस तरी काढतो पूर्ण, मावशीची फॅमिली, आमची फॅमिली, मम्मीची फॅमिली असे एकत्र. तर छान वाटतं. तर आता आम्ही निघाला आहोत पहा. जात होतो तोपर्यंत आमचा भाऊ म्हणला जाता जाताच रस्त्याला लागते आमच्या माझ्या बहिणीचं गाव, मावस बहिणीचं, तर तिथं जाऊ म्हटलं. आम्ही म्हटलं बरं ठीक आहे. तर मग तिथं चाललो आहोत पहा. उतरलो आम्ही तिथं आणि गाडी एक साईडला लावली, कारण पुढे गाडी जात नव्हती. तर आम्ही एक साईडला लावली आणि निघालो आहोत पहा त्यांच्या घरी. माझी बहीण आहे तीच मावस बहीण, मावशीची मुलगी. तो मावशीचा मुलगा आहे आणि मावशीची नात, सॉरी बहिणीची नात, माझ्या मावस बहिणीची. तर ही पहा मावशीच्या बहिणीची नात. आणि आमचा शिवांश गेल्याच गाडीमध्ये बसला बघा. त्याला गाडी खूप आवडते ना चालवायला, तर तो गेल्याच तिच्या गाडीमध्ये बसला. ती माझ्या बहिणीची नात आहे, ही मुलाची मुलगी. तर आणि तिच्याकडून तो गाडी शिकतोय. तिला शिकवत होती त्याला कसं चालवायचं काय. छोटीशी फार क्यूट आहे ती आणि त्याला काय मग गाडी चालवायला खूप आवडते. तर मग तो पण बघा कसा शिकतोय. ती सांगेल तसं तो शिकत होता. त्याला तर तेवढंच पाहिजे. गाडी म्हणली की आता मोठी गाडी चालवायला मागतोय, 4 व्हीलर म्हणल्यावर हे तर काय, छोटे बघितल्यावर तर मग काय त्याच्यासारखीच होती. आणि त्याने शिकून घेतली तिथं. किती आम्ही अर्धा तास पण नव्हतो, तेवढ्या वेळात त्याने 20 मिनटात तर तो गाडी शिकला, पण 5-10 मिनटात बघा ना. लगेच बघितली आणि स्वतः चालवायला पण लागला. खूप हुशार आहे आमचा क्यूट भाचा. बघत होता तो, विचारत होता कसं कसं काय, आणि बघा तसे चालवायचा प्रयत्न करत होता. मी व्हिडिओ काढते तर माझ्याकडे बघून कसं स्माईल देतो बघितलं, लाजतोय तो. फार क्यूट आहे तो. शिकला पण. आणि आम्ही आता थोड्याच वेळ, जास्त वेळ थांबलो नाही, अर्धा-1 तास थांबलो आणि निघालो. तर ही बघा माझ्या बहिणीची नात, म्हणजे माझी पण तशी नातच झाली क्यूटसी. ती आमच्याबरोबर यायचं हट्ट धरत होती आणि म्हटलं चला गाडीपर्यंत तोपर्यंत घेऊन जावं तिला. ती कोणाकडे जात पण नव्हती, ती माझ्याकडेच. आणि परत माझ्या मिस्टरांनी घेतलं थोडं तिला. आणि थोड्याच वेळात आता आम्ही परत निघणार आहोत तिथून. पुण्याला जायचं आम्हाला. तर इथं मला एक पपईचं झाड दिसलं, तर मी त्याचा थोडासा व्हिडिओ घेतला बघा. किती छान पिकलेले आहेत पपई. रस्त्याने होतं जाता जाता घेतला असाच व्हिडिओ. मला छान वाटलं ते तिथं आलेल्या पपया मस्त पिकलेल्या होत्या.
ती पाठीमागं आमची बहीण आहे. बहीण आणि मम्मी अशा गप्पा मारतायत बघा कशा. मी आपल्या चालले रस्त्याने, आता बसलो गाडीमध्ये आणि निघालो पुण्याला. असा होता आमचा प्रवास. मस्त एन्जॉय केला आम्ही आता 2 दिवस आणि आता परत तिचा प्रवास आमचा. आता भेटू पुण्यात गेल्यावरती. आणि हे पहा, आलो आता आम्ही पुण्यामध्ये. चाललो आहोत मी माझ्या मिस्टर आमच्या घरी. मम्मीच्या घरी गेले ते सगळे, मम्मीच्या घरी, आणि आम्ही दोघं चाललो आमच्या घरी. बाय.